मध्ये स्वमतांमध्ये आपण बदल केलेला असेल. या सगळ्याला सामोरं जाताना तुम्ही गेले 6 महिने त्यावर भरपूर अभ्यास केला असेल. मला इथे आपल्याला प्रामुख्याने असं सांगायचं आहे की कृतीपत्रिका आणि त्यामागचा उद्देश हा खूप व्यापक आहे. केवळ 10 ते 12 ओळींमधल्या घोकंपट्टीच्या आधारावर जी आपली प्रश्नपत्रिका होती त्याचं स्वरूप बदलून जेव्हा आपण कृतीपत्रिका असं त्याला नाव दिलं तर हे केवळ नाव देण्याकरता केलेला बदल नाही, तर तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये तुमच्या मेंदूला एका वेगळ्या पद्धतीच्या विचार प्रक्रियेची सवय लागावी म्हणून हा आपण मूलतः केलेला बदल आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. आपण 21व्या शतकात आलेलो आहोत. तुमच्या आजूबाजूला विविध गॅजेट्स उपलब्ध आहेत. तुम्ही मोबाईलचा वापरही तुमच्या आयुष्यामध्ये सुरू केलेला असेल. या सगळ्या गतिमान गॅजेट्सच्या बरोबरीने तुमच्या जीवनाची जेव्हा सुरुवात भविष्यामध्ये इयत्ता 10वी नंतर होईल, तुम्हाला मोठ्या जगामध्ये जेव्हा प्रवेश करायची वेळ येईल तेव्हा तुमच्या विचारांना सुद्धा एक वेगळी दिशा मिळाली पाहिजे. विचारांची गतिमानता वाढली पाहिजे आणि ती वाढण्यासाठी आपण खरं तर कृतीपत्रिकांची सुरुवात केली. कृतीपत्रिका म्हणजे काय तर कोणतीही कृती करणं. जसं तुम्ही क्रिकेट खेळताना तुम्हाला समजा बॉल टाकायचा असतो त्यावेळेस तुम्ही आधी थोडा विचार करता. मेंदू तुमच्याबरोबर काम करत असतो, तो समोर पाहत असतो आणि तुम्ही बघत असता तो बॅट्समन कुठे उभा आहे, मी कुठून कुठे आणि कशा पद्धतीने बॉल टाकला तर त्याला तो खेळता येणार आहे किंवा नाही. ही जी विचार प्रक्रिया आहे ती तुमच्या मेंदूमध्ये ती कृती करत असताना चालू असते. त्याच पद्धतीने प्रश्नपत्रिकेमधला जो प्रश्न आहे तो प्रश्न वाचल्यानंतर त्याच्या समोर त्याचा जेव्हा परिच्छेद उपलब्ध असतो तेव्हा त्या परिच्छेदाच्या वाचनानंतर त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमचा मेंदू विचारांची कृती करायला लागतो आणि या विचारांच्या कृतीमुळे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने देता. केवळ मला काहीतरी आठवतंय आणि आता हे आठवलेलं किंवा कधीतरी वाचलेलं, कधीतरी 5 वेळा लिहून काढलेलं उत्तर मला लिहून जेव्हा काढायचं असतं तेव्हा माझा मेंदू विचार प्रक्रिया करत नाही. तो फक्त काहीतरी आठवतो आणि लिहून काढतो. पण आपण मात्र मेंदूला इथे अशा पद्धतीने विचार प्रक्रियेला वाव देण्यासाठी कृतीपत्रिकांचा वापर केलेला आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना किंवा ती सोडवण्यासाठी एक साधी सोपी गोष्ट जरी तुम्ही केलीत, प्रत्येक पाठ काळजीपूर्वक वाचा. गाईड आणि 21 प्रश्नसंच हे तुमच्यासाठी उपलब्ध आहेतच. ते कदाचित तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतही असतील. पण मला पाठ कळला आहे का? कारण तो पाठ कळलेला असेल तरच तुमच्या समोर जरी परिच्छेद असला तरी त्याच्यातनं उत्तरं शोधणं ही जी कृती आहे, ही जी क्रिया आहे, ही मेंदूला दिलेलं जे खाद्य आहे त्या पाठाचं आकलन झाल्याशिवाय तुम्हाला ती कृती सोडवता येणार नाही. आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रत्येक पाठ आत्तापर्यंत तुमचा शिकून झाला असेल. शिकणं, वाचन करणं, मनन करणं, चिंतन करणं, त्यानंतर स्वतःला जे वाटतं ते उतरवणं, या सगळ्या प्रक्रियेला खरं तर आपण अभ्यास असं म्हणतो. आज आपला विद्यार्थी आपण जर बघितलं तर एक साधारणतः ही उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान नसतं, त्यांना काही गोष्टींची मतं स्वतः सांगता येत नाहीत. या सगळ्यांना खरं तर तुम्हाला आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि ते या बदलत्या अभ्यासक्रमामधनं दिलेलं आहे. त्यामुळे कितीही समाजामध्ये चर्चा होत असली तरी त्या चर्चेला सकारात्मक पद्धतीने घ्या. आपल्याला या कृतीपत्रिका सोडवायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला पाठाचं आकलन होणं गरजेचं आहे. कारण ही कृती जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मला खात्री आहे 11वी नंतरचा अभ्यासक्रमही तुम्हाला असाच सोपा वाटेल. मला समजलं, मला उमजलं की मला त्यातला आनंद मिळतो. मला आनंद मिळाला की मला ती कृती करायला खूप छान वाटतं. आणि असं जेव्हा आपण आनंदाच्या पातळीवर काहीतरी चांगलं करतो तेव्हा त्यातली गंमत वाढत जाते. आणि मला असं वाटतं की 10वी हा काही राक्षस नाही किंवा 10वीला घाबरून जाण्याचं कारण नाही. आता या 10वीशी तुमची गट्टी आतापर्यंत झालीच असेल. आता या 10वीशी जी गट्टी झालेली आहे त्याला फक्त पेपरमध्ये उतरवायचं आहे. तुम्ही या कृतीपत्रिका ज्या तुम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत त्या सोडवा. त्या सोडवताना प्रत्येक शिक्षकाने तुम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं पुन्हा पुन्हा मनन करा. कारण आपण नेमकं तेच करत नाही. एकदा ऐकतो आणि विसरून जातो किंवा मग नंतर म्हणतो ह्याची काय गरज आहे, मला हे माहिती आहे. पण तुम्ही जर ते व्हिडिओ परत पाहिले तर त्या प्रत्येक विषयाच्या संदर्भात तुम्हाला कृतीपत्रिका सोडवताना सूक्ष्म मार्गदर्शन केलेलं दिसेल. त्या मार्गदर्शन जसं विज्ञानाची कृतीपत्रिका सोडवताना विज्ञानाचाही परिच्छेद एका ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला परत सुरुवातीला गंमत वाटली असेल असं कसं असू शकतं, पण ते देण्यामागे आणि त्याच्या खालचे जर तुम्ही प्रश्न पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल की त्या विज्ञानाच्या मागचं वैज्ञानिक सत्य जर तुम्हाला कळलं असेल शाळेमध्ये
तरच तुम्ही त्याच्या खालचे प्रश्न सोडवू शकणार आहात. त्यामुळे आता माझ्यासमोर परिच्छेद असणारच आहे तर मी कशाला वाचन करू असं म्हणू नका. त्यापेक्षा त्या पाठाचं आकलन करा. हा अभ्यास खूप छान आहे असं मला वाटतं. खरं तर आजपर्यंत अभ्यासक्रम ठरवताना किंवा पाठ्यपुस्तकं ठरवताना ती मुलांना आवडतील का, ती पाठ्यपुस्तकं मुलांशी गप्पा मारतील का, असा फार विचार झालेला नव्हता. यावेळेस मात्र तुम्हाला लक्षात आलं असेल, तुमच्या प्रत्येक पाठामध्ये छोट्या छोट्या चौकटी दिल्या आहेत. सांगा पाहू, तुम्हाला काय वाटतं, तुला कसं वाटतंय, तुला हे सोडवायला आवडेल का, या सगळ्यांमुळे तुम्ही त्या पुस्तकाशी बोलायला लागलेले आहात. आणि मला असं वाटतं की विद्यार्थी केंद्री पाठ्यपुस्तकं आज आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत आणि ती करतानाच आपण कृतीपत्रिकांचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे या बदलाला तुम्ही जितक्या आनंदाने सामोरे जाल तितक्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा सकारात्मक बदल होणार आहे आणि तुम्हाला खूप छान यश मिळणार आहे.